वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। नमः गुरुभ्यो प्रपादुकाभ्यो नमः प्रेभ्यो वरपादुकाभ्यः आचार्यसिद्धेश्वरपादुकाभ्यो नमो सुलक्ष्मीपादुकाभ्यः। श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात् परगुरु सद्गुरु पादुकाभ्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तां कमलनयनां योगिवीरदानगम्यां वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमम्। अन्नपूर्णे सदापूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यार्थं भिक्षां देहि मे पार्वती। श्रीगणेशाय नमः। श्रीहरिः श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मित्रांनो, कालच्या भागात आपण अधिक महात्म्य अध्याय दुसरा पाहिला, नारद नारायण संवाद। आज आपण पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास महात्म्याचा तिसरा अध्याय पाहणार आहोत। अधिक मासाची वैकुंठी श्री हरीशी भेट। नैमिषारण्य क्षेत्री एकदा महान सभा भरली होती। चारही दिशांना वेदांचे मंत्र घुमत होते। यज्ञकुंडातून सुगंधी धूर आकाशात जात होता। तेथे शौनक ऋषी आणि अनेक तपस्वी मुनी विराजमान होते। सर्वांच्या मुखी हरिनाम, सर्वांच्या मनात एकच चिंता की कलियुगातील जीवांचा उद्धार हा कसा होईल। तेव्हा शौनक ऋषींनी अत्यंत नम्रतेने स्तुतीने प्रश्न केला की हे सूत महाराज, कलियुग फार भयंकर आहे। मनुष्य मोह, लोभ, क्रोध आणि दुःखात अडकलेला आहे। धर्म कमी होत चालला आहे। अशा वेळी जीवाला सहज मोक्ष कशाने मिळेल? कोणता मार्ग सर्वश्रेष्ठ आहे? त्या ऐकताच सूतजी प्रसन्न झाले। ते म्हणाले, ऋषींनो, तुम्ही अत्यंत कल्याणकारी असा मला एक प्रश्न विचारला आहे। आता मी तुम्हाला अधिक मासाचे दिव्याचे महात्म्य सांगतो। ही कथा ऐकल्यानेही मनुष्य पवित्र होतो। पूर्वी राजा परीक्षिताने हाच प्रश्न विचारला होता। सूतजी पुढे म्हणाले की राजा परीक्षित एकदा नम्रतेने ऋषींना म्हणाला की हे गुरुवर्य, अधिक मास हा इतका महान का मानला जातो? या महिन्यात केलेल्या भक्तीचे फळ इतके मोठे का असते बरे? तेव्हा ऋषी स्मित हास्य करून म्हणाले की हे राजन, ही कथा स्वयं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे। मन लावून तू ऐक। त्यानंतर ऋषींनी पांडवांचा एक प्रसंग सांगण्यास सुरुवात केली। धृत सभेत कपटाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले गेले होते। धर्माचा अपमान झाला होता। द्रौपदीचाही खूप अपमान झाला होता। संपूर्ण हस्तिनापुरात अन्यायाचं सावट पसरलं होतं आणि धर्मराज युधिष्ठिर सर्व सहन करत होते। शेवटी पांडवांना वनवास पत्करावा लागला। राजवैभव नाही, सिंहासन नाही, सैन्य सुद्धा नाही। घनदाट जंगल, काटेरी वाटा, वन्य पशूंचा आवाज, ज्यांच्या एका आदेशावर हजारो सैनिक उभे राहत होते, तेच पांडव आज वनात भटकत होते। युधिष्ठिर शांत होते, पण त्यांच्या अंतःकरणात एक वेदना होती। भीमाच्या मनात अत्यंत ज्वाला धगधगत होती। तो रागाने म्हणायचा की भाऊ, त्या दुर्योधनाला मी सोडणार नाही। अर्जुन चिंतेत मग्न होता। नकुल आणि सहदेव निराश झाले होते आणि द्रौपदी ती तर पूर्ण तुटून गेली होती। एका रात्री द्रौपदी शांतपणे बसली होती। डोळ्यातून अश्रू वाहत होते। ती आकाशाकडे पाहत म्हणाली की हे प्रभो, धर्माचं पालन करूनही आम्हाला हे दुःख का बरे? मी कोणतं पाप केलं होतं? तिचा आवाज ऐकून संपूर्ण वातावरण दुःखी झालं। तेवढ्यात दूर आकाशात तेजस्वी प्रकाश प्रगट झाला आणि संपूर्ण वन सुवासित झालं। पक्ष्यांचा आवाज शांत झाला। वारा मंद वाहू लागला आणि त्या दिव्य प्रकाशातून स्वयं भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले। भगवानांचे रूप अत्यंत मनोहर होते। पिवळे पितांबर, गळी वैजयंतीमाळ, मुखावर दिव्य तेज। त्यांना पाहताच पांडवांच्या डोळ्यात आनंदाश्रू झाले। सर्वजण धावत पुढे गेले।
युधिष्ठिरांनी श्रीकृष्णाच्या चरणी मस्तक ठेवले आणि भीमाने प्रेमाने आलिंगन दिले. अर्जुनाच्या डोळ्यात भक्तिभाव दाटून आला. द्रौपदीच्या मनात भगवानांना चरणावर कोसळली. ती रडत म्हणाली की हे कृष्णा, आता तुम्हीच आमचा आधार आहात. भगवान प्रेमाने म्हणाले की प्रिय भक्तजन हो, दुःखी होऊ नका. संकट हे कायम राहत नाही, परंतु भगवानांच्या अंतःकरणात वेदना होती. त्यांना द्रौपदीचा अपमान आठवला, दुर्योधनाचे कपट आठवले. क्षणभर भगवानांच्या डोळ्यात क्रोध उत्पन्न झाला. त्यांच्या तेजाने संपूर्ण जंगल थरथरू लागलं. आकाशात विजा चमकू लागल्या, वारा वेगाने वाहू लागला. अर्जुन घाबरला. तो हात जोडून भगवानांना म्हणाला की हे देवादिदेव, क्रोध आपला शांत करा. आपल्या क्रोधाने संपूर्ण ही सृष्टी भस्म होईल. हे ऐकून भगवान शांत झाले. भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले की हे अर्जुना, मनुष्याने संकटात धैर्य सोडू नये. त्यानंतर द्रौपदी नम्रतेने म्हणाली की हे प्रभो, आमच्या दुःखातून मुक्तीचा मार्ग आम्हाला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे द्रौपदी, लवकरच अधिक मास येणार आहे. हा माझा अत्यंत प्रिय असा पुरुषोत्तम मास आहे. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने हे व्रत करतो, नामस्मरण करतो, दान करतो, तसेच त्याचे सर्व दुःख दूर होतात. द्रौपदी ऐश्वर्याने म्हणाली की हे प्रभो, हा अधिक मास इतका महान कसा काय झाला. तसेच भगवान श्रीकृष्ण मंद स्मित हास्य करत म्हणाले की ऐक द्रौपदी, की पूर्वी वर्षातील सर्व महिन्यांना एक मान होता, परंतु अधिक मासाला कोणी मान देत नव्हते. तसेच लोक त्याला अशुभ म्हणत होते, त्याच्यात कोणतेही मंगल कार्य करत नसत. हे पाहून अधिक मास अत्यंत दुःखी झाला. तो रडत रडत वैकुंठात गेला. वैकुंठी सुवर्णमय नगरी होती. चारही दिशांना दिव्य प्रकाश, गंधर्व हरिनाम गात होते. देवता भगवानांच्या सेवेत उभ्या होत्या. भगवान श्री विष्णू शेषशय्येवर विराजमान होते. महालक्ष्मी त्यांच्या चरणी बसल्या होत्या. तेवढ्यात दुःखी अधिक मास भगवानांच्या चरणी पडला. तो रडत म्हणाला की हे प्रभो, सर्वजण माझा तिरस्कार करतात. माझ्याकडे कोणी प्रेमाने पाहत नाही. तसेच माझं जीवन व्यर्थ झाले आहे का. हे ऐकून भगवान श्री विष्णूंना त्याची दया आली. भगवान प्रेमाने म्हणाले की हे अधिक मास, ऐक, आजपासून तू माझा आहेस. मी तुला माझं पुरुषोत्तम हे नाव देतो. तसेच जसा मी सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, तसाच तू सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ ठरशील. जो भक्त तुझा महिन्यात भक्ती करेल, तसेच त्याच्यावर माझी विशेष कृपा दृष्टी होईल. हे ऐकताच अधिक मास आनंदाने भरून गेला. तसेच त्या दिवसापासून तो पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध झाला. भगवान पुढे म्हणाले की या महिन्यात केलेली छोटी भक्ती ही खूप महान पुण्य देते. जो एक दिवा लावतो, जो हरिनाम घेतो, जो गरिबाला अन्नदान करतो, त्यालाही अक्षय पुण्य प्राप्त होते. जो भक्त अधिक मासाचे महात्म्य ऐकतो, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात. तसेच हे ऐकून पांडवांच्या मनात आशेचा एक प्रकाश निर्माण झाला. त्यांनी श्रद्धेने पुरुषोत्तम मासाचे हे व्रत सुरू केले. दररोज हरिनाम, दान, तसेच भक्ती व कथा श्रवण आणि खीन हळूहळू त्यांच्या जीवनातील दुःख कमी होऊ लागले. भगवान श्रीकृष्ण सदैव त्यांच्या सोबत राहू लागले. सुद्धी पुढे म्हणाले की ऋषींनो, जो मनुष्य श्रद्धेने ही कथा ऐकतो, त्याचे पाप नष्ट होतात. भगवान पुरुषोत्तम त्याच्यावर सदैव कृपा करतात. श्री पुरुषोत्तम भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हरि नारायण नारायण नारायण. नमस्कार.